माझ्या डोळ्यातला रेषा स्वप्नातला आजवा रेशमी तो ऋतू जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ पाहिला तो जर तुम्हाला जसंच तसे तुम्हाला बनवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. ते बनवणं एकदम सोपं आहे मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी ट्युटोरियल देणार आहे पुढे. जर या तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण मित्रांनो, सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, आपण जे दररोज व्हिडिओ सोडतो त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल. त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, आपल्या टेलिग्राम चॅनलवरून हा अलाइट मोशन हा ॲप डाउनलोड करून घ्यायचं. त्यानंतर ओपन करायचं आणि टेलिग्राम चॅनलमध्येच शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे ते सुद्धा इम्पोर्ट करून घ्यायचे. हे दोन बघू शकता मित्रांनो. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. ओपन केल्यानंतर पुढे यायचे डबल बीटवरती आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करायचं. आपला एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. मी एक इमेज ॲड करून घेतो. तर हा व्हिडिओ मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी आहे मित्रांनो. तर हा कोणताही इमेज ॲड करू शकता मित्रांनो तुम्ही. त्यानंतर 12.2च्या बीटपर्यंत वाढून घ्यायचे. 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं, बॅक यायचं आहे. त्यानंतर मी आत्ता जो कसा इमेज ॲड केलेला आहे त्याच प्रोसेसने पुढचे बीट्सला देखील इमेज ॲड करून घ्यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं. तर तुम्ही ॲड करून घ्यायचं, मी ॲड करून घेतो. व्हिडिओ बंद करतो. तर आता इमेजेस ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं म्हणल्यावर आता मी सांगतो. तर या डबल बीटवरती यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला एक टेलिग्राम चॅनलवरतीच ऑल मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तो इंक इफेक्ट आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे. मी ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, इंक इफेक्ट ॲड झालेला आहे. त्यानंतर 12.2च्या बीटवरती यायचं आहे, त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. या टाईम ड्युरेशनवरती क्लिक करून इथपर्यंत वाढून घ्यायचं टाईम ड्युरेशनवर. त्यानंतर इफेक्ट्समध्ये जायचं आहे, ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. क्रोमा की सर्च करायचा आहे, CHROMAKEY. त्यानंतर याचा कलर जो आहे ना तो ब्लॅक करायचा आहे. त्यानंतर बघू शकता मित्रांनो झालेला आहे, इंक इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर हीच लेअर कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर पुढच्या बीटवरती यायचं, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट लेअर करायचं. त्यानंतर इथे एक्स्ट्रा पार्ट आहे बघू शकता मित्रांनो. तर त्या लेअरवरती क्लिक करायचं, टाईम ड्युरेशनवरती जायचं आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचे. त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं, टाईम ड्युरेशन वरून लेअर कट करून घ्यायचे. त्यानंतर तसंच करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे. पहिला जो शेक इफेक्ट आहे तो एंडला आहे, तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे, बीटमार्कमध्ये जायचं आहे. आता हे जे 4 इमेजेस ॲड केलेले आहेत त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तर बघू शकता मित्रांनो मी पेस्ट केलेला आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे. त्यानंतर मी हे जे 4 लेयर्स दिलेले आहेत मित्रांनो ते कॉपी करून घ्यायचे. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी 4 लेयर्सवरती क्लिक केल्यानंतर कॉपी होऊन जाईल. त्यानंतर बीटमार्कमध्ये यायचं आहे. बीटमार्कमध्ये आल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, पेस्ट 4 लेयर्सवरती क्लिक करायचं आहे. इझिली होऊन जाईल मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो झालेलं आहे. त्यानंतर ह्याला खेचून असं खाली घ्यायचं आहे मित्रांनो ह्या ग्रुपच्या वरती. त्यानंतर तर बघू शकता मित्रांनो ह्याला खाली घेतल्यानंतर स्टार्टला यायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे.
इथे जे डोळा बंद केलेला आहे तो ऑन करायचा आहे. त्यानंतर ना लास्टहून 3 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं, म्हणजे ग्रुपवरती एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना हे जे शेप आहे तो खाली घ्यायचा आहे आणि लाईन आहे ते वरी घ्यायचं आहे. त्यानंतर ना प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. ते स्क्रोल करायचं आहे. आपले जे इमेजेस आहेत ना ते या बीटपर्यंत 2.3च्या बीटपर्यंत प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना ॲड केल्यानंतर ना खेचून खाली घ्यायचे लेअर्सच्या. त्यानंतर ना लेअरवरती क्लिक करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, साईज लहान करून घ्यायचे. लहान केल्यानंतर ना यावरती यायचं आहे. त्यानंतर ना इथे सेट करून घ्यायचं आहे बरोबर. ते सेट केल्यानंतर ना बघू शकता मित्रांनो सेट झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने. त्यानंतर ना पुढच्या बीटवरती देखील इमेज ॲड करून घ्यायचे. तर मी ॲड करून घेतो मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो मी इमेजेस ॲड केलेले आहेत. त्यानंतर ना स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. तर बघू शकता मित्रांनो इफेक्ट्स पेस्ट झालेले आहेत. त्यानंतर ना पुढच्या देखील लेअर्सवरती इफेक्ट्समध्ये जायचं आहे. पेस्ट इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्स पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर ना बॅक यायचं आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा, मगच समजेल मित्रांनो तुम्हाला इमेज ॲड केले तरी देखील दिसत नाही मित्रांनो. मी एक सेटिंग केलेली आहे मित्रांनो. त्यानंतर ना त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला लेअर दिसून जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. मी ते सेटिंग लास्टला सांगणार आहे. हे उलटं फिरायला ते सरळ कसं फिरायचं, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपला जो व्हिडिओ रेडी झालेला आहे, फक्त हे उलटं फिरतं आहे ते सरळ करण्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. इथे जे हे ऑप्शन दिसतं आहे याच्यावरतीच डबलदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना हे जे तोंडावर आलेलं बघू शकता मित्रांनो, हे डोळ्यावरती आहे मित्रांनो, बघू शकता. ते जे डोळ्यावरती आहे ते इथे वरी घ्यायचं आहे मित्रांनो. इथे वरी घेतल्यानंतर ना मग बरोबर फिरेल मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो इझिली होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर ना अजून एक सेटिंग राहिलेली आहे मित्रांनो. लास्टहून 2 नंबरची जी लेअर आहे मित्रांनो त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑप्सीवरती क्लिक करून ऑप्सी ऑल 100 करायचं आहे. तर आता आपला व्हिडिओ जो आहे ना तो बनवून रेडी होईल मित्रांनो. तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी मित्रांनो इथे वरी शेअरचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.